तर मग बाकी दुसरं काही सोबत येत नाही. ती जी माड्याची बाग असते ना, बाग बगीचा त्या बगीच्यामध्ये ज्या वेळेला वारा शिरतो, वारा ज्या वेळेला बगीच्याच्या बाहेर निघून जातो त्यावेळेला बगीच्यातलं काय घेऊन जातो? बोला ना. बगीच्यामध्ये ज्या वेळेला वारा शिरतो, वारा बगीच्या बाहेर निघून गेल्यानंतर बगीच्यातलं काय घेऊन जातो? झाडं नेतो की पानं नेतो का फुलं नेतो? काय नेतो? काहीच नेत नाही महाराज, फक्त सुगंध बाहेर घेऊन जातो. झाडं नेत नाही, पानं नेत नाही, फुलं नेत नाही. ज्या वेळेला तो वारा बगीच्यामध्ये शिरतो त्यावेळेला बगीच्यातला फक्त सुगंध बाहेर घेऊन जातो. तसा जीव या ठिकाणी जन्माला आल्यानंतर इथून जात असताना काहीही सोबत घेऊन जात नाही. त्यावेळेला फक्त जीवनातले बरे वाईट कर्म घेऊन जातो आणि ते कर्मच तिथे गेल्यानंतर सांगता हा पापात्मा आहे की पुण्यात्मा आहे. आपण जर हरिपाठ वाचला असेल तर हरिपाठामध्ये दोन पाहुणे ज्ञानोबारांनी सांगितलेले आहे. एक हरीच्या घरचा पाहुणा आणि एक देवाच्या घरचा पाहुणा. तिथे गेल्यानंतर त्या त्या पद्धतीनं त्याची रवानगी केल्या जाते बरं का. अहो, हरीच्या घरचा पाहुणा कोणता आहे? तीर्थवती भाव हरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी हरी. हा हरीच्या घरचा पाहुणा. आणि यमाच्या घरचा पाहुणा कोणता आहे? हरी विन जन्म नरकची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी होया. यमाचा पाहुणा प्राणी होय. हा यमाच्या घरचा आणि हा हरीच्या घरचा. तुकोबाराय म्हणतात मग यमाच्या घरचे पाहुणे झाल्यापेक्षा तुम्ही देवाच्या घरचे पाहुणे का होत नाही? आणि देवाच्या घरचे पाहुणे होण्याकरता करावं काय लागते? करा हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडविल यमा पासून या. यमाच्या घरचे जर पाहुणे झाले तर यमाच्या घरचा पाहुणचार वेगळा आणि देवाच्या घरचे पाहुणे झाले तर देवाच्या घरचा पाहुणचार वेगळा. देवाच्या घरचा पाहुणचार काय आहे? तीर्थवती भाव हरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी शांती आणि दयेचा पाहुणचार. आणि यमाच्या घरचे पाहुणे झाले तर